सरकार बनवू शकते आणि सरकार खाली खिचू पण शकते। हेच या आजच्या धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यावरून सिद्ध झालेला आहे। मी जैनजीचं अभिनंदन करताना हा लोकशाहीचा मोठा विजय असं मी मानतो। हा संविधानाचा विजय आहे आणि जे लोकशाहीचा गळाघोटू पाहत होते, जवळपास 23 तरुणांच्या बळी गेल्यानंतर सुद्धा सरकारची भूमिका ही लेचेपेची भूमिका होती, वेळकाढू भूमिका होती आणि त्या 23 तरुणांच्या बळीनंतर जे देशभरामध्ये आंदोलन पेटलं आणि त्या आंदोलनाची धग डायरेक्ट केंद्र सरकारपर्यंत पोहोचली आणि त्यावेळेस या सरकारला वाटलं की पंतप्रधानांना वाटलं, नरेंद्र मोदींना वाटलं की आपली खुर्ची धोक्यात आहे। तोपर्यंत यांना अंदाज नव्हता आम्ही आमच्याकडे असलेल्या सत्तेच्या बळावर कुणालाही झुकवू शकू, कोणतंही आंदोलन मोडीत काढून टाकू, कोणतंही आंदोलन चिरडून टाकू या आविर्भावात आणि मस्तीमध्ये केंद्र सरकार होतं। परंतु युवा शक्ती ही काय असते, या विद्यार्थ्यांची ताकद आणि अहिंसेच्या मार्गाने हे आंदोलन जे उभं केलं आणि त्याला सपोर्ट करणारे जेवढे आहेत त्या सगळ्यांच्या यशाचं, त्यांच्या मागणीचं हे फलित आहे असं मी मानतो। या सगळ्या आंदोलनामध्ये राहुल गांधी सुद्धा उतरले होते। हे जैनजीचं यश आहे की काँग्रेस आणि विरोधी पक्षांचं यश आहे असं म्हणता येईल आपल्याला? हे बघा, राहुलजींनी ज्या पद्धतीनं तरुणांच्यावर लाठीचार्ज झाला, तरुणांची डोके फोडली, त्यांचं रक्त या निर्दयी सरकारने सांडवलं, त्यावेळेस राहुलजींनी एक खंबीरपणे या युवकांच्या पाठीमागे उभं राहण्याचा निर्धार केला आणि त्याचाच एक भाग म्हणून मंत्र्यांच्या राजीनाम्यापासून तर पोलिसाच्या दंडुकेशाहीच्या विरोधात राहुलजी ठामपणे उभे झाले। यापूर्वी त्यांनी युवकांना जागृत करण्यासाठी राजस्थानच्या कोटामध्ये प्रचंड मोठी रॅली केली, त्यानंतर आपला हिमाचलमध्ये मोठी रॅली झाली युवकांची आणि युवकांपर्यंत संदेश देण्याचं काम या जुलमी आणि चुकीच्या धोरणाच्या विरुद्ध, केंद्र सरकारच्या विरुद्ध राहुलजींनी केलं। त्यामध्ये राहुलजीची ताकद युवकांच्या सपोर्टला उभी राहिली आणि देशातील अधिवेशन सुरू आहे लोकसभेचं, तिथे सुद्धा थोडी झाली। काल मध्यरात्री पंतप्रधानांना मोबाईलवरून तरुणांना संदेश द्यावंसं वाटलं, त्यांना चोपकारण्याचं काम केलं आणि आज मोहन भागवतांनी सुद्धा युवकांना समजून घेण्याचा सल्ला दिला। हे सर्व पाहता हे सरकार घाबरलेलं होतं युवकांना आणि राहुलजींची ताकद आणि जैनजीची ताकद आणि वांगचुक यांचं, सोनम वांगचुक यांचं उपोषण, आंदोलन, समर्पण या सगळ्यांची एक ताकद एकवटून हे सरकार झुकलं आणि सरकार झुकवण्यात यश आलं आणि त्यामध्ये प्रधानांचा आज राजीनामा घ्यावा लागला। दिल्लीला रवाना झालेले आहे अशी माहिती आहे की अमित शहा सोबत मुख्यमंत्र्यांची बैठक आहे, नियोजित शेड्यूल सोडून मुख्यमंत्र्यांना तातडीनं दिल्लीला बोलावण्यात आलं। विमान हवे तर दिल्लीत बोलावलं नाही, कदाचित काय आता दिल्लीत घडामोडी आहेत आणि ते इकडे येणारं विमान दिल्लीकडे का वळवलं, तर मला वाटतं की केंद्रामध्ये सुद्धा हे आंदोलन स्थगित झाल्यानंतर देशभरामध्ये या युवकांच्या आंदोलनाचा जो काही परिणाम, त्याची आग जी होती युवकांची, त्याचे चटके हे सरकारला प्रत्येक भारतातील प्रत्येक राज्यात पोहोचले आहेत आणि युवक पूर्णतः या सरकारच्या विरुद्ध एका ताकदीने उभा झालेला आहे। म्हणून मला वाटतं की तोही एक भाग असावा
आणि आता दुसरं ते बैठक कशासाठी आहे हे मात्र मला नक्की सांगता येणार नाही, पण यामागे घाबरलेल्या सरकारला आता पुढचं पाऊल कसं टाकावं कदाचित याचा विचार विनिमय करायसाठी सुद्धा ही बैठक असू शकते. आंदोलन आता मागे घेण्याच्या तयारीत आहे, जल्लोष सुरू आहे जंतर मंतरवर, त्यांची जी प्रमुख मागणी होती ती मान्य झालेली आहे. नाही, आनंदच आहे. तरुणांना प्रचंड 27-28 दिवसापासून या सरकारने वेठीस धरलं होतं, त्यांचे हाल केलेत, त्यांना पाणी मिळू देत नव्हतं, आसपासचा पाणी काढून घेतला, त्यांना खाण्याचे पाकिट होते त्याच्यावर निर्बंध घातलेत, काही गुंडे त्या आंदोलनामध्ये घालून त्या आंदोलनाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, काही साध्या वेशातील पोलिसांना घालून ते आंदोलन पुन्हा चिघळण्यासाठी प्रयत्न केले. पण तरुण एकत्र येऊन त्या आंदोलनाचा धग कायम ठेवली आणि आज त्याला यश आलं. त्यामुळे नक्कीच आनंद आहे. मी सांगितलं की जैनजीचा विजय आहे, हा काक्रोच पार्टी नावाचे जे काही संघटना झाली त्यांचाही आहे, राहुलजी गांधीच्या खंबीरपणे जैनजीच्या मागे उभं राहण्याचा त्याचाही परिणाम आहे, वांगचुंग यांनी केलेल्या आंदोलनाचा परिणाम आहे. आणि यातून हे आंदोलन काही आता थांबणार नाही. हे आंदोलन देशभर नेपाळ आणि श्रीलंकेसारखं रूप धारण करेल अशी भीती या सरकारला वाटली आणि म्हणून मुख्य पद वाचवण्यासाठी त्याची जड तिथपर्यंत पंतप्रधानाच्या खुर्चीपर्यंत पोहोचली होती. उद्या त्यांनाही राजीनामा द्यावा लागला असता, म्हणून स्वस्तामध्ये त्यांना निपटवण्याचं काम झालं असं माझं मत. राहुल गांधी यांनी आंदोलन केलं होतं पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर, पहिल्यांदा पंतप्रधान निवासस्थानासमोर आंदोलन झालं होतं. राहुल गांधी यांनी आता ते आंदोलन केलं, त्याचंही यश आहे का? हो, मोदी मी विचारलं हे बघा, राहुलजींच्या मोदी यांच्या सरकारमधला पहिला राजीनामा आहे. मोदी यांच्या सरकारमधला 12 वर्षानंतर राहुलजींनी 12 वर्षानंतर हा राजीनामा झाला म्हणजे सरकार बॅकफुटवर गेलं. जी सरकारला मस्ती होती सगळ्या गोष्टीची, त्यामधून सरकार घाबरली आणि राहुल गांधींनी तो प्रश्न विचारला गेला, मी त्याचं उत्तरही दिलं गेलं, तरी पण तुम्हाला राहुल गांधींचं यश आहे. त्यामध्ये राहुल गांधींच्या बरोबर वांगचुंग यांचं समर्पण आहे. तरुणांच्या पाठीमागे राहुलजी पहिल्यांदा पंतप्रधानाच्या घरापुढे जाऊन आंदोलन केले आणि त्यामुळं या सगळ्यामध्ये काक्रोच पार्टी, जैनजी, राहुलजी आणि सोनम वांगचुक या सगळ्यांचं यामध्ये यश आहे. पण जे आंदोलनाला ज्यावेळेस आंदोलन चिरडण्यासाठी लाठीचार्ज झाल्यानंतर युवा आणि तरुण महिला मुली जखमी झाल्यानंतर त्यांच्या पाठीमागे धीर देण्याचं काम खंबीरपणे उभं राहून राहुलजींनी केलं की मी तुमच्या पाठीमागे आहे, तुम्ही घाबरू नका. संसदेमध्ये सुद्धा पार्लमेंट चालवण्याच्या वेळेस काही बैठका झाल्या, त्यावेळेस आता केवळ हा राजीनामा झालेला आहे. आता त्या तरुणावरील गुन्हे वापस घेतले पाहिजेत, साध्या विषयामध्ये पोलीस घातलेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजेत, जे गुंडे घातले होते पोलीस व्यतिरिक्त हातात काट्या घेऊन निरपराध तरुणांना झोडपत होते त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ज्या 23 तरुणांनी आत्महत्या केल्या त्यांना 1-1 कोटी रुपयाची मदत दिली गेली पाहिजे. या गोष्टी आता सरकारने केल्या पाहिजेत, तर धर्मेंद्र प्रसादच्या आंदोलनाबरोबर या तरुणांना न्याय दिल्याची भावना तयार होईल. हिंदी देखो, पिछले 12-14 साल से शिक्षा व्यवस्था को जो इस सरकार ने, मोदी सरकार ने हैंडल किया, उस व्यवस्था को पूरी बर्बाद करने का काम किया और
इसके खिलाफ शिक्षक और शिक्षा के लिए यहाँ इस देश का जैन जी एक समर्पित भाव से रास्ते पर उतरा। और मैं ये कहता हूं कि युवा जो होती है देश का भविष्य होता है, और एक सशक्त सर्वसमावेशी और दूरदर्शी शिक्षा व्यवस्था इस देश में निर्माण होने की आवश्यकता है। वो सशक्त राष्ट्र की नींव कही जाती है। पर हम दुर्भाग्यवश इस देश में जो लोग सत्ता पर आसीन हैं उनको इस जैन जी, युवा, शिक्षा, शिक्षक, इसके बारे में इनकी अनास्था रही है। बजट में भी बड़ी कटौती इन्होंने की और शिक्षा के प्रति दुर्लक्षित रखने का काम इन लोगों ने किया है। आज मैं समझता हूं कि देश के युवाओं को, आकांक्षाओं को और भावनाओं को उनकी न्यायोचित जो अपेक्षाएं हैं, पेपर लीक से लेकर तो शिक्षा सुधार तक की, उन्होंने 23 इस देश में 23 बच्चों को अपनी जान गंवानी पड़ी, बलिदान देना पड़ा। तब कहीं यह सरकार झुकी, पूरे देश में युवा रास्ते पर उतरा था, तब इनकी कुर्सी डगमगा गई। डर के मारे इन्होंने धर्मेंद्र प्रधान का राजीनामा स्वीकृत किया। इसके पीछे राहुल जी की ताकत, युवाओं के पीछे एक बड़ी ताकत के रूप में उन्होंने प्राइम मिनिस्टर के निवास के सामने जो आंदोलन किया और युवाओं को बता दिया कि हम आपके साथ बड़े ताकत से और गंभीरता से खड़े हैं। सदन हम चलने नहीं देंगे जब तक इस बारे में चर्चा नहीं होगी। सदन में हम किसी को बोलने नहीं देंगे जब हम लोग आपको न्याय नहीं मिलेगा। ये विपक्ष के नाते हमारे खड़गे साहब ने, हमारे राहुल जी ने एक ये मुद्दों को जोर शोर से पूरे देश में रखा और युवा शक्ति को भी ताकत मिली। जो पिछले 27 दिन से 28 दिन से इन युवाओं ने ये परिस्थिति का सामना किया, बारिश का हो, पानी तक नहीं मिलने देते थे, तभी भी युवा डटा रहा। वांगचुक जी को 27 दिन उपोषण करना पड़ा। तब यह सरकार को थोड़ी भी लज्जा नहीं थी कि इसको समाप्त किया जाए। पर देश का युवक भड़कने के बाद जो स्थिति नेपाल में हुई, जो स्थिति श्रीलंका में हुई, इसका डर इनके कुर्सी को सता रहा था और डर के मारे प्राइम मिनिस्टर की कुर्सी भी न जाए, इसके लिए इन्होंने धर्मेंद्र प्रधान का राजीनामा लिया। और भी मांगे बहुत है, पर मैं ये कहता हूं कि ये रिजाइन लोकशाही की बड़ी उपलब्धि है, संविधान की उपलब्धि है। और जो सत्ता में चूर है, मस्ती में है, उनको एक सबक है कि तुम सत्ता में भले ही आसीन हो, पर हमारे साथ अन्याय होगा तो युवा क्या कर सकता है, ये युवाओं ने, जैन जी ने इस देश के दिखा दिया, ताकत दिखा दी। और मुझे लगता है कि इससे एक अच्छा सबक सत्ता में बैठने वाले जो भी लोग हैं उनको भी एक सबक इससे मिलेगा और दोबारा इस तरह की गलतियां ये सरकार नहीं करेगी। मोदी सरकार ने 12 साल के बाद पहली बार ये इस्तीफा लिया गया है, इसको कैसे देखेंगे? देखिए, ये सरकार विरोधियों को खत्म करना चाहती थी। इन देश में अपोजिशन जिंदा ही नहीं रहे, बचा ही नहीं रहे, ताकि मनमानी रूप से हम लोग सरकार चलाए, देश की जनता को लूटे, देश की जनता के साथ में अभद्र व्यवहार करे, देश की इकोनॉमी को खत्म करे, देश के किसानों को खत्म करे, युवाओं को रास्ते पर आए। इस तरह का इनकी जो एक सत्ता में चूर लोगों की मानसिकता थी, मेंटालिटी थी, उसको चूर करने का काम हुआ है कि 12 साल में इसी तरह से ये विरोधियों को खत्म करके
एक हाथ में सत्ता लेकर देश को उनका संवैधानिक जो अधिकार है डेमोक्रेसी में आंदोलन का, वो भी छीना जा रहा था। तुम मरे तो भी हमें चिंता नहीं है, तुम यहां आंदोलन करके कितने भी दिन बैठोगे तो भी हमें कोई लेना देना नहीं है। इस तरह की उनकी भावना थी, उस भावना को इन्होंने तोड़ दिया और 12 साल के बाद जिन युवाओं ने मोदी को सत्ता पर बिठाया, 12 साल के वनवास इस देश को, जैसा राम का वनवास था, इस तरह 12 साल के वनवास के बाद ये देश की जनता का अब वनवास खत्म होते आ रहा है और अगले कुछ दिनों में ये प्रभु रामचंद्र के वनवास जैसे लोग भोग रहे थे, वही अभी मुक्ति के दिन ये नजदीक आए हैं। प्रकरण नाही लागला आहे. आता राम मंदिर अयोध्येचा सर हिंदी कंटिन्यू सर कितने दिन क्यों लगा एक इस्तीफा देने के लिए? क्या दबाव के कारण इस्तीफा दिया गया? नहीं, देखो, देश में युवा अभी इनको सुनने वाला नहीं। ये आंदोलन कुछ हद तक आगे बढ़ने वाला था, इनकी कोई मर्यादा नहीं थी। और पूरे देश में मैंने कहा कि श्रीलंका और नेपाल जैसी स्थिति देश में पैदा होगी थी। हर गांव में, हर कस्बे में युवा इकट्ठा होकर इस सरकार के खिलाफ में चिल्ला रहा था, गालियां दे रहा था। इन सरकार की पूरी जो ये गुर्मी थी कि हमारे खिलाफ में कोई कुछ नहीं कर सकता, तो वो आज खत्म हुई है। इनको यही था कि कुछ नहीं होगा इतने दिन से, और जब ये रास्ते पर उतरकर राहुल जी हो, युवा हो, जैन जी हो, ये सब लोग उतरकर इन्होंने दिखा दिया कि सरकार बड़ी नहीं होती है। इस देश का जागरूक नागरिक, इस देश का जैन जी ये है कि तुमको बिठा भी सकता है और उतार भी सकता है। प्रकरण मार्गी लागले. आता अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न असेल, पेट्रोलचा प्रश्न असेल, यामुळे सुद्धा देशाची राज्य त्रस्त आहे. हा मुद्दा आता उचलून लावणार विरोधी पक्ष नाही, काय राम मंदिराचा प्रश्न आणि इथेनॉल मिश्रित पेट्रोल संदर्भातला प्रश्न, यामुळे सुद्धा जनता त्रस्त आहे. हा मुद्दा आता नाही खूप आहे. आता जागोजागी मोर्चे निघत आहेत, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मोर्चे निघणार आहेत. जसं महाराष्ट्रामध्ये अनेक विषय आहेत, त्या स्मार्ट इलेक्ट्रॉनिक मीटरमुळे सामान्य गरीब माणसाचे कमरडे मोडत चालले. लाख लाख रुपयाचा बिल येतोय, जो 2-2, 4-4 हजाराचा येत होता. लुटून बर्बाद करण्याचं काम सुरू झालंय. प्रचंड आक्रोश आहे, शिक्षणामध्ये आक्रोश आहे, शेतकऱ्यामध्ये आक्रोश आहे. आणि आता तर हे तुम्हाला सांगतो, धार्मिक भावना वर आम्हाला भाई राजकारण करायचं नाही. मी मगानी बोलताना सुद्धा तेच म्हणालो, आमची भूमिका या देशातील सरकार म्हणून सर्वांना चांगले दिवस, सगळ्यांचे ज्या न्यायाच्या अपेक्षा आहेत ते पूर्ण व्हाव्यात, या राज्यामध्ये, देशामध्ये चांगली शिक्षण प्रणाली यावी, हा देश समृद्ध व्हावा आणि देशातील प्रत्येक नागरिकाला लोकशाही मार्गाने जाता यावं, त्याला बोलण्याचा अधिकार, त्याला लिहिण्याचा अधिकार, यासाठी सरकार असतात. सरकार काही हिंदू, मुस्लिम, भारत, पाकिस्तान, मंदिर, मस्जिदसाठी सरकार नसतात. तो धर्माचा भाव वेगळा आहे. पण हा सरकारने हेच केलं, मूलभूत प्रश्न बाजूला सारून केवळ यामध्येच लोकांना झुंजवत ठेवलं आणि आम्हालाही त्यामध्ये पडायचं नाही. आता या देशातील युवा जागृत झालाय, त्यांना हित कशात आहे हे समजलंय. त्यामुळे अशा कुठल्याही चुकीच्या गोष्टीला तो बळी पडणार नाही. पण एक आहे की या देशाची अस्मिता प्रभू रामचंद्र आहे आणि तिथेच जर त्या पावन मंदिरामध्ये चोरी झाली असेल तर चोराचा बंदोबस्त, लुटारूंचा बंदोबस्त, दानपेटीच्या चोर करणारे त्याला साथ देणाऱ्यांचा बंदोबस्त झालाच पाहिजे. ही कोणत्याही या देशातील नागरिकांची मागणी असणार आहे. मुख्यमंत्री तत्काल प्रभाव से दिल्ली बुलाए गए हैं, क्या कैसे देखिए आप? नहीं, देखिए, सरकार तो पूरी डरी हुई है, इसीलिए आज तो एक प्रधान जी का रिजाइन हुआ है. अब रहा हमारे सीएम क्यों इतनी जल्दीबाजी में दिल्ली गए, क्योंकि आंदोलन समाप्त तो हो रहा है, पर आगे का डर तो पूरे देश में भारतीय जनता पार्टी के सरकार को सता रहा है. तो हो सकता है ये स्थिति को किस तरह से हैंडल करना, हर गांव में, कस्बे में जो आंदोलन हुआ और युवा इस सरकार के खिलाफ में गए, छोटे छोटे बच्चे भी गालियां देते रहे सरकार को, तो इससे चर्चा होगी. या हो सकता है महाराष्ट्र में क्या होने वाला है राजनीति में, ये मैं नहीं बता सकता,
दिल्ली के राजनीति में हमारे सीएम साहब की आवश्यकता है क्या, ये भी मुझे पता नहीं है, पर कुछ तो गड़बड़ चल रही है ऐसा तो अंदाजा है। इतने जल्दबाजी में बुलाना तो क्या हो सकता है, इसके ऊपर सब महाराष्ट्र की जनता की नजर है। मैं उनके पार्टी के भीतर का बात करना और कुछ प्रेडिक्शन करना ये उचित नहीं है, ऐसा मैं मानता हूं। थैंक यू।